नमस्कार. योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी मातीच्या भांड्यामध्ये चिकन हंडी बनवणार आहोत. खायला तर इतकी मस्त झाली आहे चवीला, तर तुम्ही बघू शकता कलर पण किती मस्त आलेला आहे आणि तर्री पण किती छान अशी आलेली आहे. एकदा खाल तर सारखं सारखं बनवाल अशा पद्धतीने. तर बनवायला घेऊया. इथे बघा 1 किलो चिकन घेतलेलं आहे. अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मोठे मोठेच पीस ठेवलेले आहेत त्याचे, एकदम छोटे केलेले नाही. तर या धुवून घेतलेल्या चिकनमध्ये आपल्याला आता हळद टाकायचं आहे. हळद टाकून झाले की त्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. तर मिठाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. तर इथं मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता टाकलेलं आहे हळद आणि मीठ. तर आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे 3 बारीक चिरलेले टोमॅटो घ्यायचे आहेत. इथं मी ज्वारी टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याचसोबत 3 उभे कांदे चिरून घेतलेले आहेत. अशा प्रकारे कांदा, टोमॅटो, हळद आणि मीठ आपल्याला सर्व चिकनला लावून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चमच्याच्या सहाय्याने करू शकता. तर मी इथं हातानेच सर्व मिक्स करून घेत आहे. तर हळद, मीठ, कांदा, टोमॅटो सर्व आपल्या इथं चिकनला लावून होत आलेलं आहे. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्या इथं लावून झालेलं आहे. तर आता आपण चिकन हंडी बनवायला घेऊया. तर चिकन हंडी बनवण्यासाठी मी इथं मातीचं भांडं वापरणार आहे. तर अशा प्रकारचं मातीचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये 1.5 ते 2 किलो चिकन बसतं. तर यामध्ये आपल्याला आता तेल ओतून घ्यायचं आहे. तेल मी थंडच ओतलेलं आहे. यामध्ये 1 किलो चिकनसाठी तर मी 100 ग्राम तेल ओतलेलं आहे. आणि आता या तेलामध्ये आपल्याला या मातीच्या भांड्यामध्ये हळद, मीठ लावून घेतलेले चिकन काढून घ्यायचं आहे. तर सर्व चिकन आपण आता मातीच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा करू शकता. तर आज आपण इथं मातीच्या भांड्यामध्ये चिकन हंडी बनवणार आहोत. तर इथं सर्व आपलं टाकून झालेलं आहे, काढून झालेलं आहे. तर आता गॅसवरती ठेवूया. तर यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही आपल्याला आणि कांदा, टोमॅटो आपला कच्चाच आहे. तर इथं मी गॅसवरती ठेवलेला आहे. तर गॅस चालू करूया आणि हे चिकन शिजवायला ठेवूया. तर यावरती झाकण लावूया आणि 8 ते 10 मिनिट आपण चिकन शिजवून घेऊया. चिकन शिजेपर्यंत आपल्याला इथं मसाला तयार करायचा आहे. तर इथं घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे, लसणाचे 2 गड्ड्या सोलून घेतलेल्या आहेत, 4 ते 5 आकाराचे लहान लहान कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. त्यासोबत घेतलेला आहे 2 चमचे धने, त्यासोबत घेतलेला आहे दगडी फूल घेतलेलं आहे थोडंसं, 1 तेजपान कट करून घेतलेला आहे. त्यासोबत घेतलेला आहे अर्धा चमचा शहाजिरे, 1 जायत्री आणि 4 ते 5 लवंग आणि 4 ते 5 काळी मिरी. त्याचसोबत दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले आहेत. तर हा खडा मसाला आणि कांदा, आलं, लसूण आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅसवरती लोखंडाचा तवा तापायला ठेवलेला आहे आपण आणि आता आपला तवा छान असा तापलेला आहे. तर तव्यामध्ये थोडंसं तेल ओतूया अर्धा चमचा आणि त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर तेल तापलेलं आहे, त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि कांदा असा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे भाजून. तर कांदा सर्व टाकून झालेला आहे. तर कांदा इथं आपल्याला काळा किंवा लाल करायचा नाही, हलकासा तांबूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे खालच्या वरच्या बाजूने आपल्याला मिक्स करून हा कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. तर इथे बघा आपल्या कांद्याचा कलर बदललेला आहे आणि छान असा फ्राय होत आलेला आहे. जवळजवळ 1-2 ते 3 मिनिटांमध्ये आपला इथं कांदा भाजून झालेला आहे. अशा प्रकारेच कांदा आपल्याला भाजायचा आहे आणि आता काढून घेऊया. कांदा काढून झाले की त्याच तव्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल ओतायचं आहे आणि खोबऱ्याचा किस घालायचा आहे. तर अशा प्रकारे अर्धी वाटी पोह्याच्या चमच्याच्या सहाय्याने 3 चमचे आपण इथं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. हा पण किस हलक्या रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे, करपवायचा नाही. तर इथे आपला खोबऱ्याचा पण किस भाजून होत आलेला आहे. आता हे किस आपण काढून घेऊया.
तर यामध्ये राहिलेले खडे मसाले आपल्याला आता फ्राय करायचे आहेत. मगाशी दाखवलेला खडा मसाला हा सर्व आपल्याला तव्यामध्ये काढून छान असं भाजायचं आहे. खडा मसाला भाजताना तेलाचा वापर कमीच करायचा, थोडासा तेल टाकायचा आणि छान असा मसाला भाजून घ्यायचा. अशा प्रकारे भाजल्याने छान असं चिकनला चव येते आणि आपली चिकन हंडी मस्त अशी चविष्ट लागते खायला. तर इथे आपला मसाला छान असं भाजून होत आलेला आहे. तर यामध्ये आपण जायत्री, धणे, दालचिनी, लवंग आणि दगडी फूल आणि तेजपान घातलेलं आहे, त्यामुळं मस्त असा वास येतो. तर इथं सर्व आपला खडा मसाला भाजून झालेला आहे, काढून घेऊया. आणि आता टाकायचं आहे आपल्याला लसूण आणि आलं. आलं टाकून घेतलेलं आहे, त्याचसोबत लसूण पण टाकून घेऊया आणि छान असं हलक्या रंगावर आपण हे दोन्ही भाजून घेऊया. तर आलं लसूण तुम्हाला भाजायचं असेल तर तुम्ही भाजू शकता किंवा नाही, तर मी इथं आलं लसूण भाजून घेत आहे. तर यामध्ये थोडंसं तेल ओतते आणि हे छान असं भाजून घेते. तर आलं लसूण भाजल्याने पण छान अशी मस्त चिकन हंडीला चव येते. तर इथं छान असं आपलं भाजून झालेलं आहे, तर आपण सर्व काढून घेऊया. तर गॅस बंद करूया आणि हा मसाला भाजलेला थंड करायला ठेवूया. तर इथं अशा प्रकारे आपण आलं लसूण खोबरं खडा मसाला भाजून घेतलेलं आहे. थंड होईपर्यंत आपलं चिकन शिजले का ते आपण बघूया आता. तर इथं आपले 10 ते 12 मिनिट होत आलेले आहेत. आता मसाला थंड करायला ठेवूया आणि चिकन शिजले का झाकण काढून बघूया. तर इथे बघू शकताय तुम्ही आपलं चिकन छान असं शिजत आलेलं आहे. तर यामध्ये आपण शिजताना पाणी वगैरे काही टाकलेलं नव्हतं. तर इथं पाणी कांदा, टोमॅटो आणि हळदी मिठाचं हे पाणी सुटलेलं आहे चिकनला त्याच्या अंगचं, आणि त्याच्यामध्येच आपलं चिकन हे शिजत आलेलं आहे. तर छान असं आपण फिरवून घेतलेलं आहे. तर याला आपण अजून थोडासा वेळ झाकण लावूया मसाला वाटून घेईपर्यंत. तोपर्यंत आपला इथं मसाला थंड झालेला आहे आणि छान असं आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून घेऊया. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ओरवट्यावर किंवा खलबत्त्यामध्ये हा मसाला वाटून घेऊ शकता. तर इथं मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व खडा मसाला आपण आलं लसूण कोथिंबीर कांदा खोबरं भाजून घेतलेला काढून घेतलेला आहे. तर इथे बघा अशा प्रकारे आपण मसाला छान असा भाजून घेतलेला आहे. तर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. तर यामध्ये चिरून धुवून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे. त्याचसोबत टाकायचं आहे 3 ते 4 पुदिन्याचे पानं टाकायचे आहेत. तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालतं. तर यामध्ये मी टाकलेलं आहे बघा लाल तिखट टाकलेलं आहे, फक्त मीठ घालून वाटलेलं लाल तिखट. तर हे सर्व आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. तर इथे बघा आपण एक थेंबही पाण्याचा इथं वापरलेला नाही आणि छान असा आपण अशा प्रकारे वाटून घेतलेला आहे हा सर्व मसाला. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट टाकू शकता किंवा नाही, तर मी इथं लाल तिखट घालूनच हा मसाला वाटलेला आहे. तर इथं चिकन पण आपलं छान असं शिजत आलेलं आहे, झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकताय. मस्त छान असं उकळी आलेली आहे. तर वाटून घेतलेला मसाला आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर थोडंसं फिरवून घेऊया आणि आता यामध्ये वाटून घेतलेला मसाला टाकून घेऊया. तर मसाल्याचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. खडा मसाल्यांचा वापर तुमच्या अंदाजानुसार करा. खडा मसाला एखादा तिखट असतो त्यामुळे कमी वापरला तरी चालतं. तर इथे मी सर्व वाटून घेतलेला मसाला या चिकनमध्ये टाकलेला आहे. तुम्हाला जितकं ग्रेव्ही लागतं, जितकं पातळ लागतं, घट्ट लागतं त्यानुसार तुम्ही या मसाल्याचा वापर करू शकताय. तर मी इथं वाटून घेतलेला सर्व मसाला चिकनमध्ये टाकलेला आहे आणि मस्त असं छान असं आता फिरवून घेऊया. तर आपण हा वाटून घेतलेला मसाल्याला फोडणी वगैरे काही दिलेलं नाही, फक्त सुरुवातीला तेल ओतलेलं आहे. हळदी मिठात आपण छान असं शिजवून घेतलेलं आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेलं आपण पाणी ओतलेलं आहे आणि तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पाण्याचा वापर करा. तर मी इथं पाणी वाढवलेलं आहे आणि छान असं आता मिक्स करून घेतलेलं आहे. तर चिकन हंडी बनवताना आपण सुरुवातीला फक्त कच्चं तेल घातलेलं आहे भांड्यामध्ये चिकनच्या आणि सर्व शिजवून घेतलेलं आहे. वरून कोणतीही फोडणी दिलेली नाही आपण.
फक्त मसाले वाटताना त्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे आणि मसाले भाजून घेताना आपण इथं थोडं थोडं तेल टाकून सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत। तर यामध्ये अजून थोडंसं मी पाणी ओतलेलं आहे। सर्व आपलं छान असं फिरवून झालेलं आहे आणि कलरसाठी थोडासा आपण इथं लाल तिखट टाकलेलं आहे। तुम्ही बघू शकताय 1 चमचाभर लाल तिखट टाकलेलं आहे वरनं आणि छान अशी आता उकळी काढून घेऊया। बारीक गॅस करूया आणि 7 ते 8 मिनिट आपल्याला बारीक गॅसवरती झाकण लावून हे चिकन छान असं शिजवून घ्यायचं आहे। तर इथे आपले 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथं किती मस्त छान असं उकळी आलेली आहे आपल्या चिकन हंडीला आणि तर्री पण किती मस्त आलेली आहे। तुम्ही बघू शकता एकदम पातळ पण झालेली नाही किंवा एकदम घट्ट पण झालेली नाही आणि चिकन पण छान असं आपलं शिजलेलं आहे। तर दिसायला पण किती मस्त दिसते आणि कलर पण किती छान आलेला आहे। तरी पण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं चिकन हंडी तयार झालेली आहे। तर ही चिकन हंडीचा गॅस आपण आता बंद करूया आणि काढून घेऊया। तर गॅस खाली उतरवून घेऊया याला। तर सजावटीसाठी आपण थोडीशी बारीक चिरलेली यावरती कोथिंबीर टाकलेली आहे। तर इथं आपलं कोथिंबीर टाकून झालेली आहे आणि मस्त असं आपण आता गॅस बंद करूया आणि खाली उतरवून घेऊया। तर इथे बघा आपलं गॅस खाली उतरवून झालेलं आहे आणि या चिकन हंडीचा कलर तुम्ही बघू शकता किती मस्त आलेला आहे आणि छान असं तयार झालेलं आहे। आजची चिकन हंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा। साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे। धन्यवाद।